नंदुरबारमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा राडा झाला। आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं। यावेळी पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली, गाड्यांची तोडफोड झाली। त्यामुळे आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। सौम्य लाठीचार्जही झाला। यावेळी काही आंदोलकही जखमी झाले आणि पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले। तर 16 सप्टेंबरला नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात जय वळवी या आदिवासी तरुणावरती चाकूने हल्ला करण्यात आला होता। या तरुणावरती सूर्यकांत मराठे उर्फ भैया मराठे या युवकाने हल्ला केला होता। या हल्ल्याचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला होता। या हल्ल्यानंतर जयला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, पण त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलवण्यात आलं होतं। पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला। जय वळवी याचा खून करण्यात आल्याने प्रकरण प्रचंड पेटलं। आदिवासी समाजात या हत्या प्रकरणाने वातावरण एवढं तापलं की जय वळवीच्या मारेकऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होऊ लागली। या मागणीसाठी आदिवासी संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढण्यात आला होता। जवळपास 15 ते 20 हजार नागरिक या मोर्चामध्ये उपस्थित होते। दुपारी 2च्या सुमारामध्ये मोर्चा काढण्यात आला होता। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकानं बंद ठेवली होती। शहरात सर्वत्र कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या। यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता। मोर्चात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला तेव्हा मयत तरुण जय वळवीचे नातेवाईक आणि काही जण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आतमध्ये गेले, पण मागे मोर्चातील काहींनी राडा घालायला सुरुवात केली। मनाई करूनही बळजबरीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना रोखलं। त्यानंतर काही आंदोलकांनी आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्यालयाच्या परिसरात असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली। काही गाड्या उलटवून लावल्या। जवळपास 10 ते 12 गाड्यांचे नुकसान यावेळी आंदोलकांनी केलं। आंदोलक हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्यानंतर मात्र आंदोलक आणखीन पेटले। त्यांनी पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली। या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते असे 3 जण जखमी झाले। परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला। इकडे वळवींचे नातेवाईक जे आतमध्ये निवेदन देण्यासाठी गेले होते ते सुद्धा बाहेर आले। परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून त्यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण वातावरण इतकं चिघळलं होतं की आंदोलक ऐकायला काही तयार नव्हते। यानंतर पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज केला। यानंतर आंदोलन थोडंसं पांगलं। आता सध्या वातावरण जरी वरवरून शांत असलं तरी परिस्थिती अजूनही नाजूक आहे। सध्या जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पोलिसांनी या हल्ल्यातील मुख्य आरोपी भैया मराठे याला ताब्यात घेतलं असून त्याला न्यायालयासमोर हजर देखील करण्यात आलेला आहे। परंतु आता नंदुरबारमधील परिस्थिती हाताबाहेर जाणार का, हे आंदोलन शांत करण्यामध्ये पोलिसांना कितपत यश येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।